तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये जित्तू क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी विपिन कनेक्ट करून घ्या. विपिन कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली असं कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन झाल्यानंतर तुमचा जो काही इमेज आहे ती इथे ॲड करायचे. ॲड केल्यानंतर जो रेशो आहे तो 9:16 एवढा ठेवायचा आहे आणि ते डनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला सॉन्ग देखील इथे ॲड करायचे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियलची लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करा. ठीक आहे. तर आता आपण सॉन्गवरती असं सिम्पली क्लिक करायचं आहे. सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता, थोडंसं नॉर्मल स्क्रोल केल्यानंतर इथं बीटचं ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला. तर हे बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बीटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे बीट दिलेले आहेत. तर कोणकोणते किती सेकंदावरती बीट आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे 5 सेकंदापाशी एक बीट आहे आणि 8 सेकंदापाशी एक बीट आहे. 10 सेकंदापाशी एक बीट आहे मित्रांनो. 13 सेकंदापाशी एक बीट आहे. 15 सेकंदापाशी एक बीट आहे. 18 सेकंदापाशी एक बीट आहे. 20 सेकंदापाशी एक बीट आहे आणि 23 सेकंदापाशी सुद्धा एक बीट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जिथे जिथे बीट आहे तिथे आपल्याला सिम्पली स्प्लिट मारून घ्यायच्यात. स्प्लिट मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो फोटो आहे स्टार्टिंगचा, त्या स्टार्टिंगच्या फोटोवरती यायचं आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जिथे स्प्लिट आहे तिथून दुसरी इमेज तुम्हाला ॲड करायची. ठीक आहे. मी ज्या पद्धतीने केलं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व काही ॲड करायचं आहे. पहिली इमेज जी आहे मित्रांनो ती तुमची 5 सेकंदापर्यंत राहणार आहे आणि तिथून दुसरी जी इमेज आहे ती 8 सेकंदापर्यंत. असेच 1 बाय 1 इमेज तुम्ही ॲड करायचे आहेत. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्या इमेजवरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सिम्पली असं इकडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑपॅसिटीचं ऑप्शन मिळून जाईल. तर त्या ऑपॅसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ऑपॅसिटी जी आहे ती तुमची 14 एवढी ठेवायची आहे, म्हणजे 14 एवढी ठेवायची आहे. तिथं डन करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगपाशी यायचं आहे. स्टार्टिंगपाशी आल्यानंतर इथं सिम्पली असं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी ओव्हरले इथे ॲड केलेले आहेत. तुम्ही तुमच्याने कोणतीही ओव्हरले इथे ॲड करू शकता. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे एक स्टार्टिंगला एक की द्यायची. इथं स्टार्टिंगला एक की दिल्यानंतर तुम्हाला इकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं एंडिंगला सुद्धा एक की देऊन टाकायची. ठीक आहे. ती दिल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे होऊन जाईल. तर की दिल्यानंतर स्टार्टिंगच्या कीवरती यायचं आहे तुम्हाला. स्टार्टिंगच्या कीवरती आल्यानंतर 1 मिनिट तुम्हाला मी डायरेक्ट करून जातो, इथे डिलीट मारावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीने. तर सिम्पल आपल्याला इथे पहिली की ॲड करायची. की ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तेच आहे ते की ॲड करायचे. सिम्पली असं झूम करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपले झालेलं आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं अजून एक ओव्हरले ॲड करायचे. तर त्या ह्याची देखील ओव्हरलेची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे. मित्रांनो ही एक ओव्हरले आहे. तर ही एक ओव्हरले तुम्हाला ते ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर ह्या जी ओव्हरलेची लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत ठेवायची आहे. ते झाल्यानंतर त्याच्यात खाली एक इमोजी वाली जी इमेज आहे ती सुद्धा इथे ॲड करायची आहे. त्याचीसुद्धा लेंथ एंडिंगपर्यंत ठेवायची आहे. मित्रांनो आता इथले काम आपलं सगळं संपलेलं आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली असं फोटो दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी सगळं तुम्हाला कोणकोणते मी ॲनिमेशन इथे ॲड केलेलं आहे ते दावतो. 1 मिनिट, रेंज इश्यू आहे थोडासा. तर मित्रांनो आपल्याला इथं मी पहिल्यांदा आधी तुम्हाला सांगतो की कोणतं ॲनिमेशन ॲड केलेलं आहे मी. तर ठीक आहे. आपलं थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम होतं ते ठीक केलेलं आहे मी. तर इथेच ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता डायनामिक शेक 2 हे जे ॲनिमेशन आहे ते ॲड करायचं आहे. ह्या ॲनिमेशनची लेंथ जी आहे ती
फुल ठेवायचे आणि ते डनवरती क्लिक करायचे. ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सिम्पली आपल्याला दुसऱ्या ॲनिमेशनवरती यायचं. दुसऱ्या ॲनिमेशनवरती आल्यानंतर त्या ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता क्रॉस ओपन हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि आपण आता तिसऱ्या इमेजचं ॲनिमेशन जे आहे ते कॉम्बोमध्ये पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर चौथ्या इमेजवरती इनमधलं ॲनिमेशन आहे. तर बघू शकतो मी रेक्टँगल आउट हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. इथेच इनमधलं ॲनिमेशन आहे साईड स्लाईड हे इथे ॲड करायचं आहे. ते झाल्यानंतर अनफोल्ड ते हे सुद्धा ॲनिमेशन तुम्हाला इनमध्येच मिळून जाईल. ते झाल्यानंतर हे दुसरं जे त्याच्या पुढचं जे ॲनिमेशन आहे ते सुद्धा आपल्याला डायनामिक शेक 2 हेच ठेवायचं आहे. आणि एंड ज्या पोर्टला जे ॲनिमेशन आहे ते रॉक व्हर्टिकली हे ठेवायचं आहे आणि ते डनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे आपलं सर्व काही ॲनिमेशन ॲड झालेले आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला आता इमेजवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इकडे सिम्पला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फिल्टरचं इथं ऑप्शन मिळून जाईल. तर त्या फिल्टरच्या ऑप्शनवरती असं क्लिक करायचं आहे. तर फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्लॅश CCD हा फिल्टर मी इथे ॲड केलेला आहे. तर तो फिल्टर तुम्ही तिथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचा ऑप्शन मिळून जाईल. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फिल्टर आहे तो संपूर्ण ह्याच्यात सेट होऊन म्हणजे पूर्ण क्लिप्सला सेट होऊन जाईल. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व काही सेट झालेलं आहे. तर मित्रांनो ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ते इमेजवरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं तुम्हाला. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर इथे व्हिडिओ क्वालिटीवरती जायचं आहे. व्हिडिओ क्वालिटीवरती गेल्यानंतर रिड्यूस इमेज नॉईस ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि स्ट्रॉंग ठेवायचं आहे. ठीक आहे. याने काय होतं, आपली जी इमेज आहे ती एक्स्ट्रा HD होते. हां, त्याच्यामुळे ते करायचं. आणि इथे मित्रांनो कुठे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन नाही आहे. तर हे तुम्हाला जे आहे तर ते पर्सनली तुम्हाला ऑल व्हिडिओवरती करावं लागणार आहे. वन बाय वन मी जसं केलं आहे तसं तुम्हाला वन बाय वन ते ऑल व्हिडिओवरती करायला लागणार आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार आहे. सिम्पली इथं क्वालिटीमध्ये जायचं आहे. 2K 4K सिलेक्ट करायचं आहे. जरी तुमच्या मोबाईलमध्ये सपोर्ट नसेल करत तर तुम्ही 1080 करू शकता. आणि ते झाल्यानंतर इथून सिम्पली असं डाउनलोड करून घ्यायचं. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा होता आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा नक्कीच कळवा. धन्यवाद. आणि आपले 100 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा मित्रांनो. आपल्या आता सध्या 62 सबस्क्रायबर आहेत. तर थोडे सबस्क्रायबर आहेत आपले 100 सबस्क्रायबर व्हायला.